त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम यावेळेला मात्र उपदेशाच्या डोक्यात आपल्याच कार्यकर्त्यांना देण्यात दिले या ठिकाणी पाहायला मिळालं. काय नक्की सल्ला दिलात आणि काय सांगणं होतं? काय होतं, आजचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम म्हणण्यापेक्षा शिवसेना पनवेल महानगरपालिका मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन आणि योगायोगानं हे उद्घाटन बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये संपन्न झालेलं आहे. त्यामुळे सगळ्यात पहिलं काम आहे की शिवसैनिकांनी संघटित होणं. एकदा शिवसैनिक संघटित झाला आणि तो जर मैदानात उतरला तर त्याच्यासमोर कोणाचाही टिकाव लागू शकत नाही. शिवसैनिकाला सामोरं जाण्याचं धारिष्ट्य महाराष्ट्रात कुठल्याही राजकीय पक्षाकडे नाही आणि म्हणून शिवसैनिक हा खंबीरपणा उभा करणं, त्याचं मनोधैर्य वाढवणं, त्याचा आत्मविश्वास वाढवणं नेता म्हणून माझी पहिली जबाबदारी आहे. आणि आज मला वाटते की मी सगळ्यांची मोठ बांधण्यामध्ये यशस्वी झालो. ही गरज होती. खरं म्हणजे दुर्दैवानं हे केवळ माझ्या पक्षात आहे असं नाही, सर्वच पक्षांमध्ये हे चाललंय. कुठलाही पक्ष याला अपवाद राहिलेला नाही. पण आज मला पनवेलमध्ये याचा आनंद झाला की मी सगळ्यांची एक चांगली मोठ बांधू शकलो. आता निश्चितच एक चांगली दिशा या पनवेलमध्ये संघटनेला मिळेल. साहेब, आपण आता भाषणामध्ये उल्लेख केला होता की मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये सगळं काय 25 जागा वगैरे काय सेटलमेंट युती वगैरे झाली होती आणि नंतर कोणातरी आदेश आला, त्यावेळेला संपर्क प्रमुख आदेश बांदेकर होते. मग आपण त्याचं नाव का नाही घेतलं साहेब? मी आता म्हणत ना कोणाचा तरी आदेश आला, म्हणजे नाव कशाला घेऊ? मी सांगितलं ना आदेश आला म्हणून. काय मी नाव घेतलं ना असं काय म्हणतात? विधान परिषद काय सांगितलं बाबा आदेश आला. साहेब, आपण विधान परिषद निवडणुकीमध्ये कोकण काय माहिती आहे बघा, मी परत पहिलं हे स्पष्ट करतोय. कारण ही बघा, ही टीका टिप्पणी करण्याकरता नाही, परंतु कार्यकर्त्याला जे काही घडलं त्यातलं सत्य माहीत असणं एवढ्यापुरताच तो प्रसंग मी सांगतो. आपण कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेतून महाविकास आघाडीचा उमेदवार दिलेला आहे. आपल्या काय तिथं संख्याबळाच्या आधारे आपला काय निवडून येणार नाही तिथं उमेदवार, तरी पण आपण उमेदवार दिलात. तो कोणाच्या तटकरींसाठी दिलात, कोणासाठी दिलात? आपण शिवसेना कोणासाठी कधीच लढली नाही आणि जेव्हा लढली तेव्हा ज्यांच्यासाठी लढली त्यांचा झेंडा खांद्यावर घेऊन लढली. शिवसेनेने नाही, पण लोकांची चर्चा आहे की तटकरींसाठी हा उमेदवार लपवण्याची भूमिका शिवसेनेने कधी घेतली नाही. शिवसेनेने शिवसेनेचा उमेदवार उभा केलेला आहे. शिवसेनेचा उमेदवार म्हणूनच तो लढणार आहे. मतदारांनी ठरवायचंय कुणाला मतदान करायचं. जिंकण्याचा काय लढाई काय जिंकण्यासाठी असते का? 2चे खासदार असलेला भाजप आज सत्तेमध्ये राज्य करतोय. तो लढला नसता तर जिंकला असता का? तो आम्हाला का हा प्रश्न विचारतो? अरे 2 खासदार असलेला देशावर राज्य करतोय, ते लढत होते म्हणून जिंकले ना. तर शेवटी जर लढायचं पाहिजे बोलण्याचा उद्देश तितकाच आहे की समोरच्या बलाढ्य किंवा संख्याबळानुसार तुमचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही स्थिती असताना कोणता विश्वास मनात आहे? विश्वास कशाला हवा आहे? निवडणूक लढवायसाठी असते, लढायची असते. कार्यकर्ता लढतो. शिवसेनेने लढायचा निर्णय घेतला, लढत राहणार, जिंकेपर्यंत लढत राहणार. शेवटच्या वाक्यामध्ये तुम्ही सांगितलं की पुढची निवडणूक ही स्वबलावर. काय आत्मविश्वास आहे? स्वबळावरच लढणार. आत्मविश्वास कशाला हवा? हा आत्मविश्वास शिवसैनिकाचा आत्मविश्वास आहे. पुढची निवडणूक स्वबळावर लढणार आणि स्वबळावर जिंकणार. आणि मधल्या भाषणामध्ये तुम्ही असंही म्हणालात की महाविकास आघाडी ही तडजोड आहे. हो, बरोबर आहे ना. सगळीच तडजोड आहे ना. महायुती तडजोडच आहे ना. का जागा वाटून घेतात त्याला तडजोडच म्हणतात ना. ह्या सगळ्या तडजोडी आहेत, राजकीय सोयी करता होणाऱ्या तडजोडी आहेत. तर पक्ष नव्हे ना. महाआघाडी हा पक्ष आहे का? महायुती हा पक्ष आहे का? पक्ष स्वतंत्र आहे. मुंबईच्या धर्तीवर तुम्ही इथे पनवेल महानगरपालिकेचं विस्तारीकरण करताय. काय नक्की पुढची रणनीती आहे? पुढची रणनीती सगळे आज सांगायची गरज नाही. आज उद्घाटन केलं, आज धोरण सांगितलंय. धोरणाची अंमलबजावणी या वर्षात तुम्हाला पाहायला मिळेल.